मग यावर्षी पायी दिंडी चोपडा ते पंढरपूर मार्गस्थ होत आहेत. दिंडीचा आज पहिला दिवस असून दिंडीचे प्रचारक जगन्नाथ बापू भाविस्कर व त्यांचे जे सहकारी आहेत त्या आपले हरिभक्त पारायण दीपक महाराज बोराजंटीकर यांच्या समवेत ते आज दिंडीला प्रस्थान करत आहेत. आपण त्यांच्याकडनं दिंडीचा प्रवास, दिंडीचा ठेपा कुठं कुठं आहेत ते आपण या त्यांच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ. बापू, अगोदर तुमच्या न्यूज चॅनलमध्ये स्वागत. मी प्रथम यावर्षी दिंडीला सोहळा तुम्ही आयोजन केले, तर या आयोजनाच्या मागे किंवा तुम्ही जे दिंडीचं प्रस्थान केलं तर आपलं पहिलं वर्ष असून आपलं नियोजन कसं आहे? रामकृष्ण हरी माऊली पाऊले चालती पंढरीची वाट या गाठा या उद्देशाने श्री रामकृष्ण हरी पंढरपूर वारकरी सेवा समिती चोपडा संकल्पित रामायणकार आद्यकवी गुरुदेव महर्षी वाल्मिकी ऋषी यांचा पालखी रथ, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती राजे श्री शिवाजी महाराज यांचा झेंडा आणि राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता सोबत घेऊन आम्ही आज चोपडा श्री क्षेत्र विठ्ठल मंदिर चोपडा येथून श्री क्षेत्र विठ्ठल मंदिर पंढरपूरपर्यंत आषाढी वारी संकीर्तन पायी दिंडी हे सोबत घेऊन जात आहोत. आज आमच्या दिंडीचा पहिला दिवस आहे. चोपड्याहून प्रस्थान झालेला आहे आणि ही दिंडी 22 दिवस या रस्त्यावर चालणार आहे. रोज साधारणतः वारकऱ्यांना 20-22 किलोमीटर रस्त्याने चालावं लागणार असून 23व्या दिवशी आपली दिंडी ही पंढरपुरात पोहोचेल आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आम्ही विठू माऊलींचं दर्शन घेऊ आणि त्या ठिकाणी आपल्या विठू माऊलींना आम्ही साकडं टाकणार आहोत की आपलं गाव असेल, पंचक्रोशी असेल, तालुका असेल, जिल्हा असेल, आपलं राज्य असेल, पर्यायाने आपलं राष्ट्र असेल, राष्ट्रातील या सर्व आम जनतेला सुख, शांती, संपदा आणि निरोगी दीर्घायुष्य लाभावं, यावर्षी चांगलं पर्जन्यमान कसं होईल तेव्हाच आम्ही ते साकडं टाकू आणि जे शेतकरी असतील, कामकरी असतील, उद्योग क्षेत्रातले सर्व क्षेत्रातले लोक असतील या सगळ्यांना सुख, शांती आणि निरोगी दीर्घायुष्य कसं लाभेल यासाठी आम्ही पांडुरंगाची प्रार्थना करणार आहोत. आणि पंढरपुरात गेल्यानंतर त्या ठिकाणी ग्रामगीतेचं प्रवचन असेल, पुराण असेल आणि श्रीमद भागवत कथाचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. भागवताचार्य म्हणून हरिभक्त परायण श्री रघुनाथजी महाराज पिंपळगाव काड्याचे ते सोबत आहेत. हरिभक्त परायण श्रीमती गुरुमिला देवी भाटे पंढरपूरच्या त्या देवी भागवत करणार आहेत. तसंच आमचे ज्ञानवी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हरिभक्त परायण श्री दीपकजी महाराज बोराजंटीकर हे आणि त्यांचं सर्व जे बाल वारकरी आहेत आणि आमच्या पंचक्रोशीतले तालुक्यातले नवीनच दिंडी असल्यामुळे सर्व आपण बघत आहात, विनेकरी असतील, गायनाचार्य असतील, मृदुंगाचार्य असतील, भजन गायक असतील, हे सर्व आमच्या सोबत आहेत आणि आम्ही खूप मोठ्या आनंदाने विठू नामाच्या गजरामध्ये आमच्या चोपड्यामधून पंढरपूरपर्यंत आज पहिल्याच दिवशी आम्ही ही दिंडी घेऊन जात आहोत. बापू, धन्यवाद. तुम्ही दिंडीचं जरी पहिलं वर्ष असलं तरी तुम्ही प्रथमच सर्व जे तुमच्यासोबत जे भाविक भक्त येतात त्यांचा विमा काढला, यावर आपण काय सांगाल? खरं म्हणजे आमचा कधीचं स्वप्न होतं, संकल्प होता की आपण जर समजा दिंडीचं आयोजन करत असू तर या दिंडीमध्ये सहभागी होणारे जे वारकरी असतील या सगळ्या वारकऱ्यांचा 1 वर्षासाठीचा 1 लाखाचा विमा कसा काढता येईल त्यासाठीचा आमचा प्रयत्न झाला आणि आम्ही लिव्ह इंडिया इन्शुरन्स कंपनी जी सरकारशी संलग्न आहे त्या संबंधित अधिकाऱ्यांशी आमचं बोलणं झालं आणि त्या अनुषंगाने आम्ही आमच्या सोबतचे जे सर्व वारकरी या सगळ्यांचा 1 लाखाचा विमा आम्ही काढणार आहोत. त्याच पद्धतीने रस्त्याने वारकऱ्यांना प्राथमिक उपचार असतील, आरोग्य सुविधा असतील या चांगल्या पद्धतीने कशा देता येतील, खास करून आम्ही या दिंडीमध्ये शिस्त पाळणार आहोत. कायदा, शांतता आणि सुव्यवस्था राखून ही दिंडी शिस्तबद्ध पद्धतीने पंढरपुरापर्यंत कशी जाईल, माझ्या वारकऱ्यांना कुठल्याच प्रकारची इजा होऊ नये, त्यांना वेळोवेळी चांगल्या प्रकारच्या सेवा सुविधा दिल्या जातील अशा प्रकारचे ठेके आमचे या ठिकाणी बांधण्यात आलेले आहेत. असं एक एकंदरीत नियोजन या माध्यमातून सुरू झालेला आहे. सर्व वारकऱ्यांना औषधोपचारासाठी आमचे परममित्र श्री राजेंद्रजी पाटील वेलेकर यांनी जवळपास 100 किट आम्हाला मेडिकल किट हे दिलेले आहेत. वेळोवेळी रस्त्याने लागणारे जे औषधी उपचार असतील ते सर्व आम्ही सोबत घेतलेला आहे. त्यानंतर आता पाणी पावसाचे दिवस आहेत, जरी समजा पाऊस असेल त्या ठिकाणी काही अडचणी निर्माण होतील तर वारकरी ओले होणार नाहीत, त्यांचं आरोग्य त्या पद्धतीने बिघडणार नाही, म्हणून आम्ही वारकऱ्यांसाठी सर्वांसाठी
रेनकोटची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. असं एकंदर चांगल्या पद्धतीचं नियोजन पहिलं जरी वर्ष असेल तरी आम्ही हा संकल्प घेऊन पंढरपुरात जात आहोत. नक्कीच आपण पाहू शकतो की पहिलं जरी वर्ष असलं तरी दिंडी प्रचारक किंवा दिंडी चालक जगन्नाथ बापू बाविस्कर यांनी सविस्तर या संदर्भात माहिती दिली. व्हिडिओ जर्नलिस्ट आत्माराम पाटील, न्यूज अनकट, चोपडा.